मुंबई में कथित फर्जी जन्म प्रमाण पत्रों के मामलों को लेकर हुई बैठक पर भाजपा नेता अमित साटम ने अपनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि जब पहले महानगर पालिका में उनके पक्ष की सत्ता थी तब इस गंभीर मुद्दे पर ध्यान नहीं दिया गया। उन्होंने बताया कि जन्म प्रमाण पत्र स्वास्थ्य विभाग के माध्यम से जारी किए जाते हैं और यह विभाग महानगर पालिका के अंतर्गत आता है, इसलिए अगर कहीं गड़बड़ी हुई है तो उसकी जिम्मेदारी तय की जानी चाहिए। इसी उद्देश्य से यह बैठक बुलाई गई थी ताकि फर्जी प्रमाण पत्रों पर रोक लगाई जा सके। साटम ने यह भी आरोप लगाया कि कुछ लोग अवैध तरीके से दस्तावेज बनवा कर मुंबई में रह रहे हैं और काम कर रहे हैं। ऐसे मामलों में सख्त जांच की जाएगी और जो भी अवैध रूप से मुंबई में रह रहा है उसके खिलाफ महानगर पालिका कार्रवाई करेगी। उनका कहना है कि शहर व्यवस्था और सुरक्षा बनाए रखने के लिए सख्त कार्रवाई जरूरी है। अब सबकी नजरें इस बात पर टिकी हुई है कि मुंबई में कथित फर्जी जन्म प्रमाण पत्रों को लेकर मनपा क्या सख्त कदम उठाएगी। क्या ये मामला सुलझेगा या फिर स्थिति जस की तस रहेगी। एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं षडयंत्र हे संपूर्ण जगामध्ये सुरू असून जगातल्या काही शहरांचा ताबा घेण्याचा त्यामध्ये कट रचला जात आहे। पश्चिमी देशातल्या काही शहरांचा ताबा काही सेपरेटिस्ट, फंडामेंटलिस्ट, रॅडिकल शक्तींनी घेतलेला आहे। अशा प्रकारचे प्रयत्न मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा होत आहेत। मुंबई आणि महाराष्ट्रातले काही राजकीय पक्ष आणि काही राजकीय नेते या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या षडयंत्राचा भाग किंवा भागीदार या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यामुळे आपल्या आकांना खुश करण्याकरता त्यांचे मकसद हासिल करण्याकरता काही लोक अशा प्रकारची काही वक्तव्य करतात। काही लोक म्हणतात की हम पूरे शहर को हरा कर देंगे। काही लोक टिपू सुलतानचा फोटो लावतात। परवाच मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये एमआयएमच्या नगरसेवकांनी हिरव्या रंगामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये प्रवेश केला होता आणि त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करणं, अशा प्रकारची कृत्य करणं हे काही राजकीय शक्ती आणि काही राजकीय व्यक्ती करत आहेत। टिपू सुलतान ज्यांनी भारताच्या दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती हिंदूंचा नरसंहार केला, हिंदू मंदिरं तोडली, हिंदूंची इल्लीगल कन्व्हर्जन्स केली, अशा प्रकारच्या व्यक्तीचं ग्लोरिफिकेशन करणं हा एक सेपरेटिस्ट एजेंडाचा भाग असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कटकारस्थानाचा हा भाग आहे। परंतु मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेने अशा प्रकारच्या सर्व कारस्थानांना एक चांगलं उत्तर हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत आणि महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुकीमध्ये दिलेलं असून अशा प्रकारच्या सर्व शक्तींना मुंबई आणि महाराष्ट्राची जनता येणाऱ्या काळामध्ये उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही।